ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघूया बेस्ट प्रॅक्टिसेस इन जावास्क्रिप्ट. तर याचा पहिला पार्ट आहे. याच्यामध्ये आपण पहिलं बघूया आपण स्टेटमेंट्स, त्याच्यानंतर सिंटॅक्स, त्याच्यानंतर असतात कमेंट्स. जावास्क्रिप्ट स्टेटमेंट्स, जावास्क्रिप्ट सिंटॅक्स, रायटिंग अ जावास्क्रिप्ट कोड, द वे ऑफ रायटिंग जावास्क्रिप्ट कोड, म्हणजे त्याचाच अर्थ आहे की सिंटॅक्स. त्याच्यानंतर आहे कमेंट्स. तर आपण एक एक बघूया. तर तुम्ही बघू शकता आता व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे आपण बोलूया. तर सुरुवातीला मी काय करतोय, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय, व्हेरिएबल ए. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, व्हेरिएबल बी. त्याच्यानंतर ए इक्वल टू 10. मी इथं असाइनमेंट करतोय, एक इंटिजर व्हॅल्यू असाइन करतोय व्हेरिएबल एला. त्याच्यानंतर बी आहे, बीला 20 करतोय. त्याच्यानंतर एक मी व्हेरिएबल डिक्लेअर करतो इथे वरती, सी, वॅर सी. तर तुम्ही काळजी करू नका, हे व्हेरिएबल बद्दल आपण सगळं नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तर आता सध्या फक्त या तीन जे आपण पॉईंट्स दिलेले ते 3 पॉईंट्स समजण्याकरिता मी तुम्हाला हे सगळं लिहून दाखवतोय. तर आता मी इथे करतोय कन्सोल डॉट लॉग, जी व्हॅल्यू आहे सीची. तर सीची व्हॅल्यू आहे, तर सीची व्हॅल्यू काय आहे, सी इज इक्वल टू ए प्लस बी. ठीक आहे. तर आपण इथे सरळ सरळ ॲडिशन करतोय ए प्लस बी, आणि त्याची व्हॅल्यू स्टोअर करतोय सी मध्ये, आणि याला सीला कन्सोल लॉग करतोय. जसं मी याला सेव्ह केलं, तुम्ही इथे बघू शकता. जसं मी आता समजा इंडेक्स डॉट डॉट एच टी एम एल लोड केलं, तर तुम्ही इथे बघू शकता याची व्हॅल्यू 30 इथे प्रिंट झालेली आहे. ठीक आहे, कन्सोल लॉगमध्ये. ठीक आहे, ही कशी प्रिंट झाली, तर मी इथे डिबगर लावतोय आणि याला मी जेव्हा रिफ्रेश करेल, तेव्हा तुम्ही बघू शकता एची व्हॅल्यू 10, बीची व्हॅल्यू जी आहे ती 20, आणि सीची व्हॅल्यू जी आहे, बीची व्हॅल्यू तुम्ही बघू शकता 20 आहे, आणि सीची व्हॅल्यू जी आहे ती याला ॲडिशन करून 30 झालेली, आणि आपण त्याला कन्सोल डॉट लॉग केलेलं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं असतं मित्रांनो. तर इथे कन्सोलमध्ये 30 प्रिंट झालेले आहे. तर आता पहिला जो पॉईंट आहे आपला तो आहे बघा स्टेटमेंट्स. तर स्टेटमेंट्स काय असतात, जावास्क्रिप्ट जे रनटाईम जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्टचा जो रनटाईम असतो, तो काय करतो, प्रत्येक जी लाईन आहे ती स्टेटमेंट बाय प्रत्येक लाईनीला तो एक स्टेटमेंट समजतो. तर स्टेटमेंट बाय स्टेटमेंट तो जो आहे तो प्रोग्राम रन करतो. तर पहिली लाईन आहे ही, इथे व्हेरिएबल ए आपण डिक्लेअर केलेले आहे. त्याच्यानंतर हे झालं एक स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं दुसरं स्टेटमेंट, त्याच्यानंतर हे झालं तिसरं स्टेटमेंट. तर अशा पद्धतीने स्टेटमेंट बाय स्टेटमेंट जावास्क्रिप्टचा प्रोग्राम जो असतो तो रन होतो. यालाच म्हणतात जावास्क्रिप्टचे स्टेटमेंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिंटॅक्स. तर सिंटॅक्स ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिंटॅक्स अशा पद्धतीचा असतो, जर एखादा व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचा असतो, तर त्या व्हेरिएबलचा आपल्याला कीवर्ड इथे द्यावा लागतो. आता याचे खूप काही प्रकार आहेत व्हेरिएबलचे, जसं व्यार आहे, लेट आहे, कॉन्स्ट आहे. ठीक आहे. तर हे जे 3 आहेत, या तिन्ही प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. हे नेमके काय आहे, त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत, हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. पण एवढं लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये, तर हे आहे एका प्रकारचं डिक्लेरेशन. ठीक आहे. तर हे सिंटॅक्सचा प्रकार असतो. ठीक आहे. जेव्हा कधी आपण एखादं फंक्शन लिहितो, ठीक आहे, आता समजा मी फॉर एक्झाम्पल इथे याला सगळ्याला एका फंक्शनमध्ये टाकले. ठीक आहे. फंक्शन टेस्ट नावाचं मी लिहिलंय, आणि त्याच्यानंतर या टेस्ट फंक्शनमध्ये या सगळ्याला मी टाकले. तर इथं काय होतं, जेव्हा आपण या टेस्टला कॉल करू इथे, ठीक आहे, जेव्हा मी या फंक्शनला इथे कॉल केलं, तर कॉल केल्यानंतर स्टेटमेंट बाय स्टेटमेंट हा प्रोग्राम रन होतो. ठीक आहे, स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे एक स्टेटमेंट दिलं, इथे एक स्टेटमेंट, इथे एक स्टेटमेंट. ठीक आहे. आणि हा प्रॉपर सिंटॅक्स आहे. इथे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करा, त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करा, त्याच्यानंतर जे पुढचं आहे ते तुम्ही ऑपरेशन्स जे पुढचे असतात ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. एखादी व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणं, त्याच्यानंतर ती व्हॅल्यू प्रिंट आउट करणं. ठीक आहे. अशा पद्धतीचं तुम्ही इथे करू शकता. तर याला म्हणतात जावास्क्रिप्टचा सिंटॅक्स. तर हा प्रॉपर सिंटॅक्स असतो. आणि त्याच्यानंतर हे सेमिकोलन जे असतं, हे सेमिकोलन द्यायला विसरू नका मित्रांनो. जेव्हा तुम्ही सेमिकोलन दिला नाही, तर इथे तुम्हाला काही एरर्स सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीला आपण जेव्हा इथे सेमिकोलन नाही दिलं, ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय होतं, की हा जो व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आणि हा व्हेरिएबल याला एक स्टेटमेंट असं कन्सिडर केलं जातं. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही सेमिकोलन नाही दिलं, तरी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु सेमिकोलन द्यायला कधीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण की सेमिकोलन जे आहे, सेमिकोलन एंड ऑफ स्टेटमेंट हे डिक्लेअर करतं. ठीक आहे. जेव्हा आपण इथे सेमिकोलन देतो, तेव्हा याचा अर्थ ब्राउझर समजतो की हा स्टेटमेंटचा एंड आहे. इथे हा स्टेटमेंट एंड झालेला आहे असं ब्राउझर समजतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कमेंट्स आहेत, तुम्ही ते बघू शकता. मी ते कमेंट दिलेली आहे. तर जावास्क्रिप्टमध्ये कमेंट्स जे असतात ते अशा पद्धतीने स्टार्ट होतात, डबल हॅश. आणि डबल हॅश नंतर तुम्ही त्या व्हेरिएबलचं काही समजा काही थोडंफार फंक्शनॅलिटी असेल, काही ब्रीफ इन्फॉर्मेशन असेल, या व्हेरिएबलबद्दल तुम्ही देऊ शकता. फॉर एक्झाम्पल आता इथे एक टेस्ट आहे फंक्शन, तर मी याची टेस्ट फंक्शनची, दिस इज अ टेस्ट फंक्शन. ठीक आहे, यूज टू टेस्ट. तर मी अशा प्रकारची इथं एक प्रॉपरली एक काय म्हणतात त्याला, आपण एक माहिती थोडीफार आपण देऊ शकतो या फंक्शन बद्दल. ठीक आहे. तर याच्याने काय होणार, की जो कोणी हा पुढे येणार, इथे काही चेंजेस वगैरे करायचे असेल, त्याला लक्षात येईल की बाबा हा एक फंक्शन आहे, आणि हा फंक्शन या कारणासाठी लिहिला गेलेला होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीची आपण इथे माहिती देऊ शकतो. तर त्याला स्टेटमेंट्स असं म्हणतात, जावास्क्रिप्टचे स्टेटमेंट्स. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप काही आपण शिकणार आहोत. मी नवीन व्हिडिओ रोज 1 ते 2 व्हिडिओ मी टाकणारच आहे. काळजी करू नका. तुम्हाला रोज नवीन काहीतरी शिकायलाच मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो.